मधले काही उल्लेख असे सगळे घेऊन 1630ची तिथी हीच बरोबर आहे असं मी सप्रमाण मांडलं. खरं तर महाराज तीन म्हणजे तुमचं जे काम आहे जे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे तीन त्याच्यामधले भाग आहेत असं मला वाटतं. एक तर महाराजांच्या जन्मतारखेच्या निश्चितीमध्ये तुमचं योगदान आहे. दुसरं जिजाऊ साहेबांच्या जन्माची तिथी निश्चित करण्यामध्येही तुमचं काम मोठं आहे. आणि तिसरं संभाजीराजांचं जे काही नाटककारांनी जे चित्रण केलं होतं त्यातून त्या प्रतिमेतून त्यांना बाहेर काढून त्यांचं वेगळं रूप समाजासमोर मांडायचं काम तुम्ही केलं. आणि राजमाता सुमित्रा राजेंनी त्यावेळेला त्याच्याबद्दल तुमचे खूप आभारही मानले होते की तुम्ही हे खूप मोठं काम तुमच्या हातून घडलं. तर ह्या म्हणजे जिजाऊ साहेबांच्या जन्माच्या तिथीबद्दल आणि त्याहीपेक्षा सिंदखेड राजाचं स्थान एक प्रकारे जनतेसमोर आणण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. त्यात ते काय घडलं, कसं घडलं? मी विदर्भातला, स्वाभाविकपणेच मला जिजाऊ साहेबांबद्दल फार मोठा आदरभाव असणं स्वाभाविक आहे. आणि गजानन महाराजांची पोथी मी वाचत असे, आजही वाचतो. त्या पोथीमध्ये अशी गंमत त्यांनी दासगणू महाराजांनी दिला आहे की शिवाजीराजांचा उत्सव जयंतीचा उत्सव हा लोकमान्य टिळकांनी अकोल्याला फार मोठ्या प्रमाणात केला होता. तर त्यांनी दासगणू महाराजांनी असं लिहिलं की वास्तविक हा उत्सव आधीच व्हायला पाहिजे होता, कारण जिजाऊ साहेब या विदर्भातले आहेत आणि ते आजोळ आहे शिवाजी महाराजांचं विदर्भ हा, म्हणून हा शिवजयंतीचा उत्सव आधी याच्या आधी व्हायला पाहिजे होता असं त्यांच्या पोथीत लिहिलेलं आहे. ते मला आवडलं आणि मी ठरवलं की आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला मी शकाकर्ते शिवराय हे शिवचरित्र लिहायला घेतलं त्यावेळेला जिजाऊ साहेबांच्या जन्मतिथीच्या बाबतीमध्ये काही शोध घेता येतो का म्हणून मी खूप अभ्यास केला, संशोधन केलं. आणि सुदैवाने मला त्या रामसिंग भटाचा पोवाडा मगा जो मी म्हटला त्या पोवाड्यामध्ये जिजाऊ साहेबांच्या जन्माचा उल्लेख सापडला. तत्पूर्वी चिटणीस बखर जी आहे त्या चिटणीस बखरीमध्ये शके 1597 या साली जिजाऊ साहेब जन्मल्या असा उल्लेख आहे. पण मग मी ज्यावेळेला आहे रामसिंग भटाचा हा सगळा पोवाडा पाहिला त्यात त्यांनी दिला आहे की फसली 1007 या साली फसली सन आणि पौष शुद्ध पौर्णिमेला जिजाऊ साहेबांचा जन्म झाला असा उल्लेख त्या ठिकाणी सापडला. त्यानंतर सिंदखेड राजाला माझे खूप असे जाणं येणं वाढलं. ते वाढल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की त्या भागामध्ये जिजाऊ साहेबांच्याबद्दल काही माहिती नाही, अतिशय उदासीनता आहे आणि सगळाच महाराष्ट्र त्या बाबतीमध्ये उदासीन आहे. आता लोकांना जिजाऊ साहेबांचं महत्त्व कळायचं तर काय करावं? ग्रामीण भागामध्ये त्यांच्या हृदयात शिरलं पाहिजे, अंतःकरणात शिरलं पाहिजे. नुसती भाषणं देऊन किंवा काही उपयोग होणार नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी मग आधी जिजाऊ साहेबांच्या जन्मतिथीचं संशोधन करायला ठरवलं. सुदैवाने ती तिथी आज सर्वमान्य झालेली आहे आणि हेमलंबी नाम संवत्सर शके 1519 पौष शुद्ध पौर्णिमा सूर्योदय समयी पुष्य नक्षत्रावर गुरु पुष्यामृत योगावर सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सिंदखेड राजाला जिजाऊ साहेबांचा लखुजी राजांच्या वाड्यामध्ये जन्म झाला इतकी नोंद मला सापडली. त्यानंतर मग ती नोंद मी इतिहासकारांसमोर पुण्याला ठेवली. त्याच्यावरती पुष्कळ वादविवाद झाले आणि मग अमरदास महिना त्यावेळेला होता असं काजींनी तिथल्या सांगितलं होतं मला. मग त्याच्यावरती वाद झाला की अमरदास महिना पौषात येत नाही वगैरे. मग ते सगळं कॅलेंडर मला सिद्ध करावं लागलं. ते मी सिद्ध केलं आणि त्यानंतर मग आज महाराष्ट्राने ती तिथी मान्य केली. ती तिथी मान्य झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला आता जिजाऊ साहेबांचं स्थान काय आहे महत्त्वाचं हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून 74 सालापासून आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 8 वर्षेपर्यंत संक्रांतीचा उत्सव घ्यायला सुरुवात केली. 12 जानेवारीच्या आसपास संक्रांत येते आणि 14ला कधी येते, कधी 15ला येते. मग आम्ही 3 दिवसाचा उत्सव त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली आणि त्या तिथल्या ग्रामीण महिलांना सांगितलं की पहिलं वाण संक्रांतीचं आपण जिजाऊ साहेबांना द्यायचं.
जे कोणी या ठिकाणी संक्रांतीचं पहिलं वाण जिजाऊसाहेबांना देतील त्यांचा आम्ही सत्कार करू, त्यांची आम्ही खणा नारळाने ओटी भरू. आणि असं आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष हा उपक्रम राबवला. आणि त्यातून त्या ठिकाणी जागृती झाल्यानंतर मग आपण म्हटल्याप्रमाणे 7, 8, 9 जानेवारी 1982 या दिवशी सिंदखेड राजाला एक अभूतपूर्व उत्सव आम्ही संपन्न केला, लोकोत्सव. आणि जो 3 दिवसपर्यंत चालला.